नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे अगदी मनापासून स्वागत. बघा, TET 2025 आणि CTET 2026चा डाटा आपण दिलेला आहे. CTET 2026साठी PYQ ॲनालिसिसची आपण व्हिडिओ सिरीज चालू केली होती. त्याच्यामध्ये पेपर क्रमांक 2 सोशल सायन्सचे आपण खूप जास्त व्हिडिओ घेतलेले आहेत. मराठीचे खूप जास्त व्हिडिओ घेतलेले आहे. काही डाटा, काही कंटेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीने आता आपण 2 नवीन सिरीज चालू केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र शासनाची जी शालेय पाठ्यपुस्तके आहेत इयत्ता 5वी पासून 12वी पर्यंतची ती आपण कव्हर करत आहोत. आणि आता याच्यामध्ये आपण 5वी परिसर अभ्यास 1, परिसर अभ्यास 2 दोन्ही पुस्तके कव्हर केलेली आहेत. 6वी भूगोल आपलं कंप्लीट आहे, 7वी भूगोल कंप्लीट आहे. त्याच पद्धतीने आज आपण इयत्ता 8वीचं जे पुस्तक आहे भूगोलाचं तर ते कंप्लीट करणार आहोत. आणि क्विक रिव्हिजनच्या स्वरूपात ज्यांना तयारी करायची असेल किंवा ज्यांनी नुकतीच सुरुवात केलेली आहे, मग ती MPSC असू दे, गट प गट क ची तयारी असू दे, तलाठी भरती असू दे, बॉम्बे हायकोर्टची असू दे, TCS IBPS कोणताही पॅटर्न असू दे, तुमचा प्रश्न शालेय पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जात नाही. काही डीप वाचावं लागतं, त्या त्या पदानुसार, त्या त्या परीक्षेच्या डिमांडनुसार तो कंटेंट किती डीप आहे ते ते ठरत असतं. पण इयत्ता 5वी ते 12वीची जी शालेय पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र किंवा अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र किंवा विज्ञान असेल, हे सर्व जे विषय आहेत तर तो जो कंटेंट आहे तो शालेय पाठ्यपुस्तकाला धरूनच असतो. त्यामुळे तुम्हाला शालेय पाठ्यपुस्तकावर पकड मिळवणे खूप जास्त गरजेचं आहे. आणि स्पेशली जर तुम्ही TET 2026ची तयारी करत असाल तर बघा, खूप कमी रिझल्ट लागतो. आता थोडंफार वाढलेलं आहे. TET 2026साठी तरी शालेय पाठ्यपुस्तकाच्या बाहेर एकही प्रश्न येत नाही. आणि पेपर क्रमांक 2 त्याच्यामध्ये समाजशास्त्र याचं वेटेज 60 मार्काचं आहे. आणि 60 मार्क म्हणजे खूप जास्त झालेले आहेत. तर ह्या 60 मार्काचे सगळे 60 क्वेश्चन तुम्हाला शालेय पाठ्यपुस्तकातूनच विचारले जातात. 2025चा TETचा जर निकालाचा आपण आढावा घेतला, 89% मुलं नापास आहेत, फक्त 10 ते 11% मुले पास आहेत. आणि ते 10 ते 11 याची जी टक्केवारी आहे ती एकूण आहे. विषयानुसार पुन्हा ही टक्केवारी बदलते, 4, 5, 6% अशा पद्धतीनं रिझल्ट लागलेला आहे. त्यामुळे रेडीमेड नोट्स असतील, वन लाईनर पुस्तकांच्या मागे न लागता सुरुवातच जर तुम्ही करत असाल स्पर्धा परीक्षेला किंवा TETची तयारीसाठी, तर तुम्ही पहिल्यांदा 5वी ते 12वीची शालेय पाठ्यपुस्तके वाचा. आणि ती शालेय पाठ्यपुस्तके वाचून आपले हे जे सिरीज चालू केलेले आहे आपण क्विक रिव्हिजन, याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर हे जे आता इयत्ता 8वीचं भूगोलाचं पाठ्यपुस्तक आहे ते टोटल 88 पेजचं पाठ्यपुस्तक आहे. तर या 88 पेजपैकी आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढाच डाटा आपण इथं हायलाईट केलेला आहे आणि तेवढाच डाटा आपण वाचून घेणार आहोत. तुम्ही सुरुवातीला वाचत असाल तुम्ही पूर्ण पुस्तक वाचून काढा, पण ज्यावेळी तुमच्या 2-3 अशा रिव्हिजन पडतील त्यावेळी तुम्हाला तो डाटा हायलाईट करून ठेवायचा आहे. किंवा तुम्ही लाल पेनाने किंवा वेगळ्या पेनाने अंडरलाईन करू शकता. आणि ज्यावेळी तुम्ही रिवाईज करत असता तेवढाच डाटा तुम्हाला वाचायचा आहे. आता तो डाटा कोणता असतो, फॅक्च्युअल डाटा म्हणजे काय, एक्झॅक्ट परीक्षेला पडणारा डाटा कोणता, हे सर्व तुम्ही आपली सिरीज फॉलो करा. 1, 2, 3 पुस्तकं जर ज्यावेळी तुम्ही व्यवस्थित ते व्हिडिओ पाहाल त्यावेळी तुम्हाला आपसुकच समजून जाईल की कोणत्या गोष्टीवर आपण फोकस केला पाहिजे, कोणत्या गोष्टी स्किप केल्या पाहिजेत आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं जेवढा पाहिजे तेवढाच डाटा त्या पुस्तकातून आपण कसा वेचायचा. तर चालू करूया आपण इयत्ता 8वीचं भूगोल पाठ्यपुस्तक. आणि जे नव्यानंच आज चॅनलशी जोडले गेलेले आहेत त्यांनी पहिल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी TET CTETची तयारी करत आहेत, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, ज्याच्यामध्ये तलाठी भरती 2026 असेल, बॉम्बे हायकोर्ट असेल, इव्हन पोलीस भरती, त्याच्यानंतर सर्व सरळ सेवा परीक्षा, आणि आता तर MPSC कडे तलाठी भरती असेल किंवा सरळ सेवा एक्झाम जाणार आहेत. त्यामुळं MPSCचे जे PYQ आहेत, गट ब 2025चा पेपर, गट क 2025चा पेपर, याचे पण व्हिडिओ उपलब्ध आहेत आपल्या चॅनलवर, ते पाहून घ्या. 2011 पासून राहिलेले सगळे पेपर आपण इथं गट ब गट क चे कव्हर करणार आहोत. ती पण सिरीज तुम्ही नक्की फॉलो करा, तुम्हाला तलाठी भरतीसाठी वगैरे त्याचा नक्की उपयोग होईल. आणि TETसाठी बघा, हे स्टेट बोर्डची आपली सिरीज चालू करा. आणि आपण TETचे जे मागच्या वर्षाचे सर्व PYQ आहेत, मराठी असेल, बालमानसशास्त्र असेल, सेक्शन वाईज आपण काय करणार आहोत तर त्याचे PYQ अनालिसिसचे पण एक दर्जेदार व्हिडिओ आपण नक्की घेऊन येणार आहोत. 2025चे 2024चे काही व्हिडिओ अवेलेबल आहेत, ते पण तुम्ही पहा. एक्झॅक्ट PYQ अनालिसिस करायचं तरी कसं असतं हे तुम्हाला त्या 2-3 व्हिडिओतून नक्की समजून जाईल. तर चला पहिला अनुक्रमणिका पाहू, ज्याच्यातून आपल्याला कोणते धडे आपल्याला पाहायचे आहेत किंवा अभ्यासायचे आहेत हे लक्षात येईल. बघा, याच्यामध्ये अनुक्रमणिकेमध्ये
पहिला धडा आपल्याला अभ्यासायचा आहे स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. दुसरा धडा आहे पृथ्वीचे अंत रंग. तिसरा धडा आपला आहे तर आर्द्रता व ढग. चौथ्या धड्याचं नाव आहे सागर तळरचना. पाचवा सागरी प्रवाह. सहावा भूमी उपयोजन. सातवा लोकसंख्या. आठवा उद्योग. नववा नकाशा प्रमाण आणि 10वा धडा आहे क्षेत्र भेट. लगेच आपण चालू करूया. पहिला धडा स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. खूप सारा डाटा दिलेला आहे, काही गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. ह्या गोष्टी आपल्याला काही गरजेच्या नाहीत, फक्त जेवढं गरजेचं आहे तेवढंच हायलाईट केलेलं आहे आणि तेवढंच आपण इथे अभ्यासणार आहोत. आता इथं सूर्याची जी सावली आहे कशा पद्धतीने बदलत जाते हे दिलेलं आहे. बघा इथं दुपारी 12 ही स्थिती आहे आणि दुपारी 12 वाजता सूर्य आपल्या डोक्यावर असतो आणि इथं सावली दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा इथं सकाळी 10 वाजता म्हणजे 12च्या 2 तास मागे आणि इथं 12 नंतरची, इथं 12च्या आधीची स्थिती दिलेली आहे, इथं 12 नंतरची स्थिती दिलेली आहे. 12च्या नंतर 2 तास पुढे 2 वाजता थोडीशी सावली तिरकी पडते. त्याच्यानंतर 12च्या आधी बघा 4 तास आधी 8 वाजता आणि 4 तास नंतर 4 वाजता अशा पद्धतीने बघा सावलीमध्ये फरक झालेला आहे. 10च्या तुलनेमध्ये 8ची सावली थोडी मोठी दिसते, म्हणजे लांब जाते. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. फक्त लक्षात ठेवा दुपारी 12 वाजता सूर्य आपल्या डोक्यावर असतो. आणि आता जेवढा महत्त्वाचा डाटा आहे तो वाचून घेऊ. बघा ऋतुमानाप्रमाणे दिनमान 24 तासापेक्षा अधिक असू शकते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जे काही ऋतू आहेत त्या विविध ऋतूनुसार दिवसाचं जे प्रमाण आहे ते 24 तासांपेक्षा अधिक असू शकतं. त्याच्यानंतर पुढचं एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे या ठिकाणची स्थानिक वेळ. आता स्थानिक वेळ म्हणजे त्या स्थानाची जी वेळ आहे. आता युरोपमध्ये बघा तिकडची वेळ आपल्याकडची वेळ फरक आहे. आपल्याकडे दिवस असतो, तिकडं रात्र असते. ती स्थानिक वेळ. आता इथं काय दिलेलं आहे, स्थानिक वेळ म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी किती वाजलेले आहेत हे समजून घेण्यासाठी त्या ठिकाणचं जे सूर्याचं स्थान आहे तर त्या सूर्याच्या स्थानावरून जी वेळ ठरवण्यात आलेली आहे तर तिला म्हटलं जातं स्थानिक वेळ. अतिशय महत्त्वाचा चार्ट. बघा पाठ्यपुस्तकं वाचत असताना कधी पण एक डोक्यात ठेवायचं, जे चार्ट तक्ते दिलेले असतात किंवा असे बॉक्स दिलेले असतात रंगीबिरंगी, हे बॉक्स तर आपल्याला अजिबात एकही बॉक्स स्किप करायचा नाही. तुम्ही कोणताही विषय वाचा, इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, काहीही वाचा. तुम्ही हे जे बॉक्स दिलेले असतात रंगीत किंवा हायलाईट करून दिलेले असतात काही पॅसेजमध्ये गोष्टी किंवा असे तक्ते दिलेले असतात, आकृत्या दिलेल्या असतात, हे सर्व तुम्हाला प्रकर्षानं पहिल्यांदा वाचायचं आहे. बघा वाचून घेऊ. पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी सुमारे 24 तास लागतात. परिवलन म्हणजे दैनिक गती, परिवलन म्हणजेच घूर्णन गती, परिवलन म्हणजेच पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. 360 डिग्री फिरण्यासाठी पृथ्वीला 24 तास लागतात. म्हणजे 15 अंश. बघा 360ला जर आपण 24ने भागलं तर 15 अंश हे उत्तर येईल आणि 15 अंश म्हणजेच 1 तास. 2025 TETचा PYQ आहे. बघा 15 अंश म्हणजे 1 तास. 15चा पाडा घ्या. 15 दुनी 30 म्हणजे 30 अंश म्हणजे 15चे दुप्पट 2 तास येईल. 45 अंश म्हणजे 3 तास येईल आणि 60 अंश म्हणजे किती येईल 4 तास. CTETसाठी हा कंटेंट खूप जास्त IMP आहे. टाईम झोन या कन्सेप्टमध्ये हा कंटेंट येतो आणि CTETला याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न असतो आणि 2025च्या TETला पण याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. पृथ्वीला एका अंशात फिरण्यासाठी किती वेळ लागतो बघा 60 मिनिटे. मग 60 भागिले जर 15 केलं तर 4 मिनिटे म्हणजे 15 अंश फिरण्यासाठी 1 तास इतका कालावधी लागतो. म्हणजेच 1 अंश फिरण्यासाठी किती वेळ लागेल तर 4 मिनिट इतका कालावधी लागतो. प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटाचा फरक पडतो. अतिशय महत्त्वाचं, प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक पडतो. बघा आणि प्रमाण वेळ ठरवणारे रेखावृत्त 0 अंश रेखावृत्त ग्रीनिच लंडन येथे आहे आणि भारताची प्रमाण बघा 0 अंश रेखावृत्तावरून पूर्ण जगभराची जी प्रमाण वेळ आहे तर ती ठरवली जाते. हे रेखावृत्त कुठं आहे तर ग्रीनिच लंडन येथे आहे आणि भारताची प्रमाण वेळ ठरवणारं रेखावृत्त आहे 82.5 पूर्व रेखावृत्त. आता हे 0 आणि 82.5 पूर्व ग्रीनिच आणि भारताच्या प्रमाण वेळेच्या मध्ये फरक जो आहे तो 5 तास 30 मिनिटांचा आहे म्हणजे 5.5 तासाचा आहे. समजा ग्रीनिच किंवा लंडन येथे 1 वाजला असेल तर भारतामध्ये किती वाजलेले असतील असे प्रश्न तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेला MPSCला पण विचारलेले आहेत. इथं हे याच्यावर प्रश्न फ्रेम होतोच बघा. तर फक्त 5.5 तास त्या टाईममध्ये ॲड करायचे. 1 मध्ये 5.5 ॲड केले तर 5.5 वाजतात. बघा त्याच्यानंतर
6:30 वाजलेले असतील. एकमध्ये जर 5:30 ॲड केले तास तर 6:30 वाजलेले असतील. म्हणजे ग्रीनिच येथे 1 वाजलेलं असेल तर भारतामध्ये 6:30 वाजलेले असतील. अशा पद्धतीने थोडासा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे पण समजायला अतिशय सोपा आहे. इथं करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं महत्त्वाचं बघा, एकूण कालविभाग. जगाचे एकूण कालविभाग संख्या विचारली जाते. किती आहेत तर 24 आहेत. प्रमाणवेळ ठरवण्यासाठी जगाचे कालविभाग 24 मध्ये विभागले गेलेले आहेत. पुढं महत्त्वाचा डाटा, भारतीय प्रमाणवेळ. भारताची प्रमाणवेळ मिर्झापूर शहरावरून अलाहाबाद उत्तर प्रदेशमध्ये मधून जाणाऱ्या 82:30 पूर्व या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते. आता हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे. या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाणवेळ म्हणून निवडली जाते. या रेखावृत्तावरून सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतातील सर्व ठिकाणी दुपारी 12 वाजले असे मानले जाते आणि 82:30 पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत 1 तासापेक्षा अधिक फरक पडत नाही. आता इथं बघा, इथं हा मॅप दिलेला आहे, भारताचा नकाशा दिलेला आहे. इथं पूर्व पश्चिम अंतर आहे. ज्यावेळी डाटा वाचता, डाटा वाचण्यासोबत तुम्ही मॅप बघता त्यावेळी अशा पद्धतीने पाहिल्यानंतर खूप जास्त डाटा आपल्या लक्षामध्ये इमेजच्या स्वरूपात पाहिल्यामुळं लक्षात राहत असतो. त्यामुळे मॅप आपण अजिबात चुकवायचे नाहीत. बघा, भारताचं जे पूर्व पश्चिम अंतर आहे ते किती आहे? 3000. असं जे अंतर आहे ते 3000 किलोमीटर आहे. आणि उत्तर दक्षिण असं जे अंतर आहे तर ते किती आहे? 3200 किलोमीटर आहे. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले आहे. बघा, ते जिल्हे कोणते आहेत ते पुढं आहे, ते पण पुढे आपण आपल्याला अभ्यासणार आहोत. आणि हे जे हिथं हे दिलेले आहे बघा, ही रेष, तर हे काय आहे? मिर्झापूर. हे 82:30 पूर्व रेखावृत्त आहे आणि या रेखावृत्तावरून भारताची प्रमाणवेळ ठरवली जाते. त्याच्यानंतर पुढील महत्त्वाचा डाटा, जागतिक प्रमाणवेळ. बघा, जगाची जी प्रमाणवेळ आहे ती 0 रेखावृत्तावरून ठरवली जाते आणि हे ठिकाण कुठं आहे तर इंग्लंडमधील ग्रीनिच येथील स्थानिक वेळ आहे GMT. बघा, ग्रीनविच मीन टाईम. ग्रीनिच वेळेपेक्षा भारतीय प्रमाणवेळ 5.5 तासांनी पुढे आहे. म्हणजे ग्रीनिच येथे 5 वाजलेले असतील तर 5 मध्ये हे 5.5 तास ॲड केले. बघा, 10:30 वाजलेले असतील भारतामध्ये. असे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी NIST या संस्थेचे अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ काय केलेले आहे? विकसित केलेले आहे. आणि बघा, भारताशी संदर्भात भारतातील वेळेच्या अचूकतेसंदर्भात सेवा नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी दिल्ली ही संस्था पुरवते. बघा, जागतिक जे जगाच्या दृष्टीने अचूक वेळ सांगण्यासाठी NIST लॉंग फॉर्म विचारला जाईल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी. तर कुठं आहे हे ठिकाण तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने. अचूक वेळ सांगण्यासाठी या संस्थेची निर्मिती आहे. त्याचबरोबर भारताच्या संदर्भाने बघा, भारतातील वेळेच्या अचूकते संदर्भामध्ये सेवा म्हणजेच नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी दिल्ली ही संस्था काय करते तर अचूक वेळेसंदर्भात सेवा पुरवते. NPL नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी दिल्ली अचूक वेळेच्या संदर्भामध्ये. आता पुढे जंतर मंतर. बघा, राजस्थानमधील जयपूरचे महाराज सवाई जयसिंह द्वितीय. राजस्थानमधील जयपूरचे महाराज सवाई जयसिंह द्वितीय हे कोण होते? खगोलशास्त्रज्ञ होते, गणितज्ञ होते आणि वास्तुविशारद होते. यांनी 18व्या शतकामध्ये उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली, मथुरा या 5 ठिकाणी जंतर मंतर म्हणजेच खगोलीय वेधशाळा बांधलेल्या आहेत. आता इथं या वेधशाळा बघा, आजही जंतर मंतरमध्ये सावलीद्वारे सेकंदापर्यंत अगदी अचूक वेळ मिळते. इथं जंतर मंतरचं चित्र दिलेलं आहे. कुठं आहे विचारलं जाईल तर राजस्थान जयपूर येथे आहे. कुणी बांधलेलं आहे तर सवाई जयसिंह. आणि शतक विचारलं तर 18व्या शतकामध्ये. एकूण जंतर मंतर किती ठिकाणी आहेत? 5 ठिकाणी. ती नावे लक्षात ठेवा, उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली, मथुरा. त्याच्यानंतर पुढे इथं हा धडा संपलेला आहे. त्याच्यानंतर पुढील भाग,
बघा इथं हा धडा संपलेला आहे. आता पुढचा धडा आपल्याला लगेच घ्यायचा आहे. असो, ठीक आहे. बघा, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात प्रचंड उष्ण लावारस, वायू, वाफ इत्यादी घटक आढळले. ज्वालामुखीच्या जो उद्रेकातून जो बाहेर पडणारा लावारस आहे, ह्याच्यामध्ये वाफ आहे, वायू आहे, तर यांचे घटक आढळतात. त्याच्यानंतर पुढे महत्त्वाचा घटक, आपल्या पृथ्वीची निर्मिती 460 कोटी वर्षापूर्वी झाली आहे. प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी वायुरूप होती, म्हणजे सुरुवातीला पृथ्वी ज्यावेळी निर्माण झाली त्यावेळी ती वायुरूपामध्ये होती. उष्णता उत्सर्जन प्रक्रिया होऊन हळूहळू ती थंड होत गेली आणि पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. कालांतराने पृथ्वीचा सर्वात बाह्य भाग प्रथम थंड झाला आणि या भागाला घनरूप अवस्था प्राप्त झाली. पृथ्वीच्या या भूभागालाच भूकवच असे संबोधले जाते. अजूनही सूर्यमालेतील बाह्य ग्रह वायुरूप अवस्थेत आहे. बघा, सूर्यमाला हा पण एक टॉपिक आहे. सूर्यमालेचा केंद्रबिंदू सूर्य आहे आणि सूर्याच्या भोवती फिरणारे जे ग्रह आहेत, उपग्रह आहेत, या सर्वांचा समावेश सूर्यमालामध्ये होतो. आणि सूर्यमालामध्ये काय सांगितलेलं आहे, अजूनही जे बाह्य ग्रह आहेत तर ते कसे आहेत, तर वायुरूप अवस्थेमध्ये आहेत. अंतर्ग्रह, बहिर्ग्रह या कन्सेप्ट आपण पुढे पाहणार आहोत. आता पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग दिलेले आहेत. 3 विभाग आहेत, भूकवच आहे, प्रावरण आहे आणि गाभा आहे. बघा, पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 विभाग, भूकवच, प्रावरण, गाभा. इथे तुम्हाला दिलेलं आहे. बघा, हे आपलं पृथ्वीचं भूकवच आहे. त्याच्यानंतर हे प्रावरणाचा भाग आहे आणि हा गाभ्याचा भाग आहे. हे 2 काय आहेत, तर गाभ्याचे भाग आहेत. आता भूकवचामध्ये पुन्हा पोट प्रकार पडतात, 2 भाग, खंडीय भूकवच आणि महासागरीय भूकवच. बघा, जमिनीचा जो भाग आहे त्याला खंडीय कवच म्हटलं जातं भूकवचामध्ये, आणि पाण्याने वेढलेला जो भाग आहे त्याला महासागरीय कवच म्हटलं जातं. प्रावरणामध्ये पुन्हा 2 पोट प्रकार, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. या प्रावरणामध्ये उच्च प्रावरण, निम्न प्रावरण असे 2 प्रकार आहेत. आणि गाभ्यामध्ये पुन्हा 2 प्रकार, बाह्य गाभा आणि अंतर गाभा. त्याच्यानंतर पुढे आता इथं व्यवस्थित दिलेलं आहे. ही आकृती IMP आहे. बघा, पृथ्वीचा हा जो पृष्ठभाग आहे तो कशाचा आहे, शिलावरणाचा आहे. आणि हे काय आहे बघा, तर हे भूकवच आहे आणि हा भाग कशाचा आहे, प्रावरणचा आहे. इथं शिलावरण दिलेलं आहे, 100 किलोमीटरपर्यंत पसरलेलं आहे. त्याच्यानंतर इथं 30 किलोमीटरचा भूकवच, बघा त्याची भूकवच किती आहे, तर साधारण 30 किलोमीटर पसरलेलं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा प्रावरणाचा भाग आहे. प्रावरणचा भाग कसा आहे, घनरूप आहे. IMP वाक्य, प्रावरण कसं आहे, घनरूप आहे. प्रावरणामध्ये उच्च प्रावरण आहे आणि निम्न प्रावरण आहे. प्रावरणाचा हा टोटल जो भाग आहे तो किती आहे, 2870 किलोमीटर. बघा, प्रावरणाचा पूर्ण भाग आहे 2870 किलोमीटर. भूकवचाची सरासरी 30 किलोमीटर इतकी जाडी आहे. त्याचबरोबर प्रावरणाची बघा 2870 किलोमीटर इतका भाग प्रावरणाने व्यापलेला आहे. गाभ्याचा जो भाग आहे, गाभ्यामध्ये पुन्हा बाह्य गाभा आणि अंतर्गाभा येतो. आणि गाभा पूर्णपणे किती आहे, तर 3471 किलोमीटर आहे. बघा, शिलावरण सरासरी 30 किलोमीटर, प्रावरण 2870 किलोमीटर, गाभा 3471 किलोमीटर. आणि पृथ्वीचं जे केंद्र आहे ते बघा, पृथ्वीच्या पृष्ठापासून 6371 किलोमीटर अंतरावर आहे पृथ्वीचं केंद्र. आता 16 ते 45 किलोमीटर दरम्यान काय आहे, भूकवचाची जाडी आहे. भूकवचाची ही जाडी पर्वत श्रेणींखाली 40 किलोमीटर, म्हणजे पर्वत श्रेणींच्या खाली 40 किलोमीटरपेक्षा जास्त आहे, तर सागर पृष्ठाखाली 10 किलोमीटरपेक्षा कमी आहे. बघा, सरासरी जाडी विचारलं भूकवचाची 16 ते 45. पर्वत डोंगर प्रदेश जे आहेत, डोंगरी प्रदेश तिथं किती आहे, 40 किलोमीटरपेक्षा जास्त. पाण्याखालचा जो भाग आहे तर तिथे 10 किलोमीटरपेक्षा कमी आढळते. भूपृष्ठाखाली जसजसं आपण जमिनीच्या खाली जाऊ तसं तापमान काय होतं, तापमान वाढत जातं. प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते. बघा, इथं भूपृष्ठापासून आपण जसं खाली येऊ तसं काय होते, तर तापमान वाढत जातं. आणि प्रावरणामध्ये काय होते, तापमानामध्ये घट होते. अत्यंत कन्सेप्च्युअल भाग आहे सगळा, थोडं समजून घेऊन वाचून घ्यायचं आहे. प्रावरणामध्ये तापमानात घट होते आणि बघा, भूपृष्ठापासून खाली जाऊ तसं तापमान वाढत जातं. प्रावरणामध्ये
इथं तापमानात इथं वाढत जातं, खाली येऊ तसं तापमान इथं घटतं, पुन्हा इथं गाभ्याच्या क्षेत्रापासून आपण खाली येऊ तसं पुन्हा तापमानामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळते. आणि पृथ्वीच्या केंद्रस्थानी, केंद्र कुठं आहे पृथ्वीचं 6371 किलोमीटर, या केंद्रस्थानी पृथ्वीच्या केंद्रस्थानी जे तापमान आहे ते तापमान विचारलं जातं 5500 अंश सेल्सिअसपासून 6000 अंश सेल्सिअस इतकं तापमान पृथ्वीच्या केंद्रस्थानी आढळतं. आता खंडीय कवच बघा, भूकवचामध्ये खंडीय कवच सिलिका आणि ॲल्युमिनियम यांच्यापासून बनलेलं आहे, त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं तर सिलिका. बघा, सिलिका आणि ॲल्युमिनियम यापासून बनलेलं आहे. आणि त्याचबरोबर भूखंडीय कवचाची जी याला सियाल म्हटलं जाते, हे लक्षात ठेवा. खंडीय कवच कशापासून बनलेलं आहे? सिलिका, ॲल्युमिनियम एकत्रितरित्या याला सियाल थर म्हटलं जातं. भूखंडीय कवचाची जी घनता आहे ती विचारली जाते 2.65 पासून 2.90 ग्रॅम घसेमी इतके आहे. सरासरी जाडी भूखंडीय कवचाची विचारली तर 30 किलोमीटर इतके आहे. या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतो. कंपॅरेटिव्हली अभ्यास करायचा खंडीय कवच आणि बघा महासागरीय कवच. आता महासागरीय कवच हा काय आहे? दुसरा थर आहे. हे सियाल भूखंडीय कवच. आणि महासागरीय कवचमध्ये बघा सिलिका आणि मॅग्नेशियम. इथं सिलिका सेम आहे, फक्त ॲल्युमिनियमचे जे मॅग्नेशियम घेतलेलं आहे आणि यांना एकत्रितरित्या सायमा म्हटलं जातं. सिलिकॉन प्लस मॅग्नेशियम सायमा म्हटलं जातं. सरासरी घनता किती आहे? 7 ते 10 किलोमीटर आहे आणि खंडीय कवचाची 30 किलोमीटर आहे. बघा, घनता विचारलेली आहे 2.9 ग्रॅम घनसेमी ते 3.3 ग्रॅम घनसेमी. आणि या थरामध्ये बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात. आणि खंडीय कवचामध्ये तुम्हाला ग्रॅनाइट खडक आढळून येतो आणि इकडे आपल्याला बेसॉल्ट आणि गॅब्रो हे खडक आढळून येतात. आता बघा, जास्त घनता कशी दिलेली आहे? कमीकडून जास्त. आता बघा, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, मॅग्नेशियम, निकेल आणि आयर्न हे प्रमाण घनतेचं कसं आहे? कमीकडून जास्त आहे. बघा, हे कशाचं आहे तर खंडीय कवच हे महासागरीय कवच आणि निफे हा जो भाग आहे तो आहे गाभ्याचा भाग. त्याच्यानंतर पुढे खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे आणि हे कोनरॅड या शास्त्रज्ञांनी शोधून काढले, म्हणून या विलगतेला कोनरॅड विलगता असं म्हटलं जातं. बघा, जे भूपृष्ठीय म्हणजे खंडीय कवच आणि महासागराचा जो दुसरा थर आहे यांच्यामध्ये जी विलगता आहे तर ती कोनरॅड या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे. त्यामुळे या विलगतेला खंडीय कवच आणि महासागरीय कवच यामधली जी विलगता आहे ती कोनरॅड विलगता म्हणून ओळखली जाते. भूकवच आणि प्रावरण. बघा, भूकवच इथं आपलं भूकवच आहे आणि इथं प्रावरण आहे. यांना वेगळं करणारी जी विलगता आहे तर त्या विलगता पण विचारल्या जातात. तर ही विलगता मोहोरोव्हिसिक या शास्त्रज्ञांनी शोधून काढली, त्यामुळे याला भूकवच आणि प्रावरण यांना विलग करणारी विलगता मोहो विलगता म्हणून ओळखली जाते. आणि प्रावरण आणि गाभा यांना विलग करणारी जी विलगता आहे ती गटेनबर्ग या शास्त्रज्ञांनी शोधून काढली, त्यामुळे त्याला गटेनबर्ग विलगता असे म्हटलं जातं. बघा, खंडीय कवच, महासागरीय कवच, कोनरॅड विलगता, भूकवच, प्रावरण, मोहो विलगता, प्रावरण गाभा, गटेनबर्ग विलगता. अतिशय IMP. प्रावरण बघा, उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते, तर यामध्ये काय आहेत? शिलारस कोठी आढळतात. उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण, प्रावरणाचे 2 प्रकार. याच्यामध्ये उच्च प्रावरण जे आहे ते जास्त प्रवाही आहे आणि याच्यामध्ये शिलारस कोठी आढळून येतात. त्याच्यानंतर बघा, प्रावरणाच्या या भागास दुर्बल आवरण असेही म्हटले जाते. उच्च प्रावरण भूकंपाची केंद्रे या भागामध्ये आढळतात. 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास काय होते? भूपृष्ठाच्या खाली 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया घडतात. प्रावरणाची खोली 2870 किलोमीटर इतकी असावी असा शास्त्रीय अंदाज आहे. प्रावरणाची सरासरी घनता दिलेली आहे 4.5 घनसेमी इतकी आहे आणि घनतेमध्ये काय होते? वाढ होत जाते. बघा, ह्या जी पुस्तकाची PDF आहे, सर्व हायलाईट केलेला पार्ट, ही PDF मी तुम्हाला टेलिग्रामवर टाकून देईन. डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल, तिथून तुम्ही टेलिग्रामला डायरेक्ट जॉईन व्हा. तुम्हाला या PDF 5वी असेल, 6वी, 7वी, 8वीच्या PDF मिळून जातील. जे काय आपण स्टेट बोर्ड घेणार आहोत त्याच्या सगळ्या PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. चॅनल जॉईन करा आणि
TET 2026साठी अजूनही 3 ते 4 महिन्याचा वेळ आहे. जून एंडलाच्या दरम्यानमध्ये किंवा जुलैच्या फर्स्ट वीक, शक्यतो जून असं धरून चाला. इतकं म्हणजे तरीही 3-3.5 महिन्याचा तरी सफिशियंट कालावधी आपल्याकडं आहे. तुम्ही काय करा, हे पॉईंट जरी तुम्ही नोटबुक एक बनवा आणि एखाद्या वहीमध्ये हे सर्व पॉईंट जे जे महत्त्वाचे हायलाईट केलेले आहेत ते लिहून काढा. ज्यावेळी तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला लागाल त्यावेळी ह्याच पॉईंटमधून तुम्हाला प्रश्न विचारल्याचं जाणवेल आणि तुम्ही हे मुद्दे प्लस सगळे एक 5 वर्षाचे प्रश्नपत्रिका सुरुवातीला घ्या आणि मग सगळ्या बाकीच्या करा. 2013 पासून 7 ते 8 क्वेश्चन पेपर आहेत बघा. तर 5 वर्षाची जरी म्हणजे 2025चा करा, त्याच्यानंतर 2024चा करा, त्याच्यानंतर मागचा, अशा पद्धतीनेच 5 भूगोलाचा मुद्दा असे तुम्ही एका वहीमध्ये 3 सेक्शन करू शकता. त्याच्यामध्ये भूगोलाचा एक सेक्शन करा. 2005 वर्षामध्ये बघा 2025चे भूगोलाचे एक 20 ते 25 क्वेश्चन असतील. त्याचे सगळे मुद्दे म्हणजे पूर्ण प्रश्न लिहून घ्यायचा नाही. कुठल्या भागावर विचारला आहे, भूगोल जगाचा भूगोल, भूगोल महाराष्ट्राचा भूगोल, भूगोल भारताचा भूगोल, भूगोल महाराष्ट्रीयन नद्या. तर असे मुद्दे तुम्ही नोट करा आणि वाचताना तेवढेच मुद्दे तुम्ही पट पट जास्तीत जास्त सारखे रिवाईज करायचे. जे जे पेपरला विचारलेलं आहे तेच पहिला पक्क करून घ्यायचं. तेवढं जर पक्क झालं तर मग बाकीच्या गोष्टी तुम्ही वाचू शकता आणि एवढं जरी केलं तरी आरामात तुम्हाला बघा 60 पैकी 45+ मार्क घेण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. त्यामुळं आता तुमच्याकडे खूप जास्त वेळ असेल तर तुम्ही काय करा, हे नोट्स बनवा. तुम्ही स्वतः काढलेल्या नोट्स कधीही चांगल्या, त्या एकदा आपण वाचल्यानंतर त्या आपल्या हाताखालून जात असतात. रिवाईज करताना त्याच्या 2-3 रिव्हिजन पडतात बघा आणि हाताखालून गेल्यामुळे तो माइंडमध्ये डाटा अगदी चांगल्या प्रकारे फिट्ट होतो आणि ज्यावेळी प्रश्न येतो त्यावेळी तो आपल्याला आठवायला पण सोयीस्कर जातो. त्यामुळे अशी पद्धत जरी तुम्ही अवलंबली तरी चालेल. बघा, निम्न प्रावरणाची जी घनता आहे ती आहे 5.7 ग्रॅम घन सेमी. आता गाभा बघायचा आहे. भूपृष्ठापासून म्हणजे जमिनीपासून बघा 2900 किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याला सुरुवात होते. गाभ्याची जाडी दिलेली आहे 3471. याच्यामध्ये बाह्य गाभा आहे, अंतर्गाभा आहे. आता बाह्य गाभामध्ये 2900 ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत बाह्य गाभा आढळतो. भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करत नाहीत. अतिशय महत्त्वाची लाईन बघा, भूकंपाच्या ज्या दुय्यम लहरी आहेत तर त्या गाभा क्षेत्रातून किंवा बाह्य गाभ्यातून प्रवास करू शकत नाहीत. बघा, त्याच्यानंतर बाह्य गाभ्याची जी घनता आहे ती 9.8 ग्रॅम घनसेमी आहे. तुम्हाला आकडेवारी रेअरली विचारली जाते, अगदी सरसकट विचारली जात नाही. रेअरली कन्सेप्ट तुमच्या पक्क्या असल्या पाहिजेत. कन्सेप्टवर तुम्ही खूप सारे क्वेश्चन सॉल्व करू शकता. ही आकृती पण विचारली गेलेली आहे बघा. 9.8 ग्रॅम घसेमी इतकी आहे. द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस इतकं आहे. अंतरंगातील बाह्य गाभा हा द्रवरूप पदार्थाचा बनलेला आहे व या थरात लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे. बघा, पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा जो आहे तो कशापासून बनलेला आहे तर द्रवरूप आहे आणि याच्यामध्ये लोहाचं जे लोखंडाचं प्रमाण जास्त आहे. या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने प्रवाह निर्माण होतात. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा भाग, बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र भूजनित्र बघा. तर पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात आणि चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भूजनित्र असेही म्हणतात. पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. बघा, पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौर वातांपासून संरक्षण होते. बाह्य गाभा बघतोय आपण. आता अंतर्गाभामध्ये बघा, अंतर्गाभा भूपृष्ठाखाली म्हणजे जमिनीच्या खाली 5150 किलोमीटर पासून 6371 किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे पृथ्वीच्या केंद्रापर्यंत. हे बघा, बाह्य गाभ्याचा हा भाग आहे आणि इथं चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढं इथं बघा, चुंबकीय पृथ्वीचं इथं पृथ्वी गोल आहे. हा थोडासा कललेला आस दाखवलेला आहे. इथं चुंबकीय विषुववृत्त दिलेला आहे. इथं बघा भूचुंबकीय आस आहे. हे काय इतकं जास्त IMP नाही. पृथ्वी एक चुंबकीय क्षेत्र आहे, एवढंच लक्षात ठेवा गाभामध्ये. त्यानंतर या घनगोलाची घनता बघा, पृथ्वी गर्भाचा केंद्र भाग कसा आहे, घनस्थितीत आहे. याची घनता 13.3 ग्रॅम घसेमी इतके आहे. या थरात प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल
ही मूलद्रव्ये आढळतात, त्यामुळे त्यास बघा पृथ्वीचा जो केंद्रभाग आहे त्याला काय म्हटलं जातं, निफे असं म्हटलं जातं. प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर गाभ्यामध्ये या भागातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने अंतर्गाभा कसा आहे, घनरूप आहे. येथील तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते. पृथ्वीचा जो अंतर्गाभा आहे तिथलं जे तापमान आहे ते पृष्ठीय तापमाना इतकं असतं, सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतकं असतं. आता इथं बघा, तर इथं यस ह्या काय आहेत, तर दुय्यम लहरी, त्यांना यस म्हटलं जातं. आणि प्राथमिक लहरी म्हणजे प्रायमरी वेव्ज, भूकंपाशी संदर्भात दोन्ही कन्सेप्ट आहेत. सेकंडरी वेव्ज आणि प्रायमरी वेव्ज. सेकंडरी वेव्ज म्हणजे दुय्यम लहरी आणि प्रायमरी वेव्ज म्हणजेच प्राथमिक लहरी. आता दुय्यम लहरींचा वक्र बघा 2900 किलोमीटर खोलीवर अचानक संपलेला आढळतो. खोलीप्रमाणे प्राथमिक लहरींचा 2900 किलोमीटरपर्यंत काय होतो, तर लहरींचा वेग वाढतो. दुय्यम लहरींचा वेग बाह्यगाभ्याच्या सीमेपाशी 6 ते 8 किलोमीटर प्रति सेकंदाच्या दरम्यान आहे. प्राथमिक लहरींचा वेग 2900 किलोमीटर खोलीवर 12 किमी प्रति सेकंद इतका आहे. ह्या दोन आकृत्या आहेत, तर त्या ज्या दुय्यम लहरी आहेत, प्राथमिक लहरी आहेत, भूकंपाच्या खोलीनुसार त्याच्यामध्ये कसा बदल होतो या सर्व गोष्टी या आकृतीमधून दाखवलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर पुढे पृष्ठभागापासून काही खोलीपर्यंत गुरुत्वाकर्षण बल वाढते व त्यानंतर खोलीनुसार ते कमी होत जाते आणि केंद्रापाशी ते शून्य होत होते असे वक्रावरून दिसते. फक्त या आकृतीमधील भाग इथं दिलेला आहे. इथं आपला हा धडा संपलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा धडा पाहायचा आहे, 3 नंबरचा आर्द्रता व ढग. आता हा पण IMP आहे बघा. तर आर्द्रता वगैरे आपण गोष्टी बघितलेल्या आहेत. वातावरणातील आर्द्रता, हवेतील बाष्पाचे जे प्रमाण आहे तर ती काय असते, तर आर्द्रता असते. हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता काय होते, कमी होत जाते. म्हणजे उष्ण हवेमध्ये बाष्पधारण क्षमता कशी असते, जास्त असते. म्हणजेच गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्पधारण करू शकते. अशाच कन्सेप्टला धरून प्रश्न विचारले जातात. त्यामुळं हे जे मुद्दे आहेत ते अगदी बारकाईने, अगदी प्रत्येक शब्दावर फोकस करून व्यवस्थित वाचायचे आहेत. थोडा समजण्याचा प्रकार आहे बघा. जशी हवा थंड होते तशी त्याची बाष्पधारण करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते. म्हणजेच काय, तर गरम हवेमध्ये बाष्पधारण क्षमता अधिक असते. एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. हवेची ही स्थिती बाष्प संपृक्त म्हणून ओळखली जाते. बघा, बाष्पधारण करण्याची जी क्षमता आहे आणि बाष्पाचे जे प्रमाण आहे ते दोन्ही सारखं असतं. ही जी स्थिती आहे हवेची त्याला बाष्प संपृक्त स्थिती म्हणून ओळखली जाते. ही जी हवेची स्थिती आहे ती. त्याच्यानंतर पुढे महत्त्वाचा घटक, एका घनमीटर हवेमध्ये 15°C तापमानावर 12.8 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते. हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता अधिक असते. वातावरणात जसजसे जास्त वर जावे तसतशी हवा थंड होते. वातावरणामध्ये आपण जसजसं वर जाऊ तसं काय होतं, तर हवा थंड होत जाते. हवा थंड होत जाते म्हणजे बाष्पधारण क्षमता पण कशी होत जाते, कमी होत जाते. आता निरपेक्ष आर्द्रता, एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. उदाहरण दिलेलं आहे, सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी असते. बघा, एका घनमीटर हवेमध्ये एकूण किती ग्रॅम बाष्प आहे यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. उदाहरण काय, तर सागरी जो भाग आहे तर तिथं हवेची जी निरपेक्ष आर्द्रता आहे ती कशी असते, जमिनीपेक्षा जास्त जाणवते. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता प्रमाण जास्त आहे तर ध्रुवाकडे काय आहे, निरपेक्ष आर्द्रतेचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. आता इथं आणखीन लॉजिक लावू शकता. विषुववृत्तीय प्रदेश सर्वाधिक तापमान इथं आढळतं त्यामुळं निरपेक्ष आर्द्रता जास्त आहे आणि ध्रुवाकडे खूप जास्त कमी तापमान आढळतं त्यामुळे इथं निरपेक्ष आर्द्रता पण कशी आहे, कमी आहे. बघा, त्याच्यानंतर पुढे सगळा कन्सेप्च्युअल पार्ट आहे. साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता कशी असते, जास्त असते. सकाळी आणि रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते. दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी होते. समुद्र किनाऱ्याजवळ प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते. बघा, तापमान जास्त, निरपेक्ष आर्द्रता जास्त. तापमान कमी, सापेक्ष आर्द्रता कमी. वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते त्यामुळे तेथील हवा कोरडी असते. वाळवंटामध्ये तापमान जास्त आहे त्यामुळे तिथं सापेक्ष आर्द्रता कशी असणार आहे, कमी असणार आहे. आणि आर्द्रता कशी असणार आहे, तर तिथं हवा कशी आहे, कोरडी असणार आहे. त्याच्यानंतर पुढे धुके आणि धुरके
धुके आणि धुरके दोन्ही कन्सेप्ट आहेत, दोन्हीमध्ये फरक आहे. धुके हे हवेतील निव्वळ बाष्पापासून बनते, तर धुरके हे हवा प्रदूषित असणाऱ्या क्षेत्रात धुके आणि धूर यापासून बनते. बघा, फक्त धुके ज्यावेळी आपण कन्सेप्ट विचारात घेतो तर हवेमध्ये असणारे निव्वळ बाष्प म्हणजे धुके, आणि या धुक्यासोबत जे धूर आहे, प्रदूषित हवा आहे, यांचं जे प्रमाण आहे, तर या सगळ्यांचा समावेश धुरके या कन्सेप्टमध्ये होतो. त्याच्यानंतर सांद्रीभवन, घनीभवन ही कन्सेप्ट दिलेली आहे. वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन म्हणतात. आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते, त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. त्याच्यानंतर पुढे दहीवर धुके ही जमिनीलगत तर जमिनीपासून उंचावर आढळणारे ढग ही सांद्रीभवनाची रूपे आहेत. त्याच्यानंतर सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धुलीकणाभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास काय म्हणतात? ढग बनतात. बघा, सांद्रीभवन या प्रक्रियेमुळे जास्त उंचीवर सूक्ष्म म्हणजे अगदी छोटे छोटेसे जे जलकण आहेत, हिमकण आहेत, तर ते काय असतात? हवेत तरंगत असतात आणि हवेतील धुलीकणाभोवती ते एकत्रित येतात आणि या व मोठ्या आकाराचे बनून त्यांना काय म्हटलं जातं? ढग असं आपण त्यांना संबोधतो. त्याच्यानंतर आता इतर ढगांची कन्सेप्ट दिलेली आहे. आता भूपृष्ठापासून बघा, इथं कमी उंचीवर असणारे ढग दिलेले आहेत या भागामध्ये. त्याच्यानंतर हा जो भाग आहे, तर ह्या पूर्ण भागामध्ये मध्यम उंचीवरील ढग आहेत. त्याच्यानंतर हा वरचा जो भाग आहे, तर जास्त उंचीवरील ढग इथे दिलेले आहेत. ढगांचे प्रकार आहेत. आता इथं सिरस आहे, इथं बघा, तर इथं उंची दिलेली आहे मीटरमध्ये. त्याच्यानंतर इथं ढगांचे प्रकार दिलेले आहेत. सिरस, सिरोस्टॅटस, सिरोक्युम्युलस हे 7,000 ते 14,000 मीटर इतक्या उंचीवर आढळतात. अल्ट्रोस्टॅटस, अल्ट्रोक्युम्युलस हे 2,000 ते 7,000 इतक्या उंचीवर आढळतात. इथं स्ट्रॅटोक्युम्युलस, स्ट्रॅटस, निम्बोस्ट्रॅटस हे 2,000पेक्षा कमी उंचीवर आढळतात. क्युम्युलस आणि क्युम्युलो निम्बस हे विस्तार कमी जास्त असू शकतो. आता बघा, आपण जास्त उंची, मध्यम उंची याच्यानुसार ढगांचे प्रकार बघू. सुरुवातीला बघायचं आहे जास्त उंचीवरील ढग. आता या ढगामध्ये हिम जास्त उंचीवरील म्हणजे एकदम वरचे, सगळ्यात वरचे या भागातले ढग आता आपण पाहत आहोत. बघा, जास्त उंचीवरील ढग याच्यामध्ये हिमस्फटिकांचे प्रमाण जास्त आढळतं. याचे वर्गीकरण सिरोक्युम्युलस आणि सिरोस्टॅटस हे जे ढग आहेत 1 पासून 3, सिरस, सिरोस्टॅटस, सिरोक्युम्युलस 7,000 ते 14,000 हे काय आहेत? तर जास्त उंचीवरील ढग आहेत. आता ह्याच्यामध्ये सिरोस्टॅटस हे जे ढग आहेत, तर हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे असतात आणि यांच्या भोवती बरेचदा तेजोमंडल आढळते. त्याच्यानंतर मध्यम उंचीवरील ढग बघा, ह्याच्यामध्ये इथं अल्टोक्युम्युलस आणि अल्टोस्टेट्स ह्या ढगांचा समावेश होतो. अल्टोक्युम्युलस हे स्तरांच्या स्वरूपात असून यातही तरंगासारखी रचना आढळते. पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा आढळतात. अल्ट्रोस्टेट्स ढग हे कमी जाडीचे थर असतात. यातून सूर्यदर्शन होऊ शकते, मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते. आपण मध्यम उंचीवरील बघितले. त्याच्यानंतर आता कमी उंचीवरील ढग बघायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा, कमी उंचीवरील ढग स्ट्रॅटोक्युम्युलस. कमी उंचीवरील ढगाचे 5 वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये स्ट्रॅटोक्युम्युलस या ढगात थर असतात, यांचा रंग पांढरा ते धुरकट असतो. त्याच्यानंतर बघा, यात अनेक गोलाकार पुंजके आढळतात. स्ट्रेट्स ढगात देखील थर असतात, यांचा रंग राखाडी असतो. बघा, इथं स्ट्रॅटोक्युम्युलस पांढरा ते धुरकट रंग आहे. स्ट्रेट्स या ढगांचा रंग राखाडी आहे. तळाकडील भाग एक समान गडद असतो. निम्बोस्ट्रेट्स हे ढग जाड थराचे असतात, गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस किंवा हिमवर्षाव होऊ शकतो. बघा, निम्बोस्ट्रेट्स हिमवर्षाव, पाऊस या निम्बोस्ट्रेट्स ढगापासून होतो आणि रंग कसा आहे? राखाडी रंग आहे. त्याच्यानंतर क्युम्युलस ढग आहे. आता क्युम्युलस ढग हे कसे आहेत? आवाढव्य आहेत, घुमटाकार आहेत. क्युम्युलो निम्बस ढगामध्ये रूपांतर होते आणि वृष्टी होते. बघा, उभा विस्तार वाढला क्युम्युलस ढगांचा, तर त्याचं रूपांतर क्युम्युलो निम्बस ढगामध्ये होतं आणि त्यामुळे पाऊस पडतो. त्याच्यानंतर क्युम्युलो निम्बस ढग हे ढग काळ्या रंगाचे आहेत, घनदाट असून पर्वत काय दिसतात. त्याच्यानंतर ढगांच्या माथ्याकडील भाग एरणीसारखा सपाट असतो. इथं बघा, सपाट आहे आणि या ढगात गडगडाट होतो, विजाही चमकतात आणि वादळी पावसासह कधीकधी गारपीटही
होते. इथं काय दिलेलं आहे बघा, क्युम्युलो निंबस ढग. त्याच्यानंतर पुढे दिलेला आहे महत्त्वाचा भाग. इथं हा धडा संपलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे सागरतळ रचना. आता इथं सागर तळ आहे किंवा समुद्राचे जे भाग आहेत त्याच्यामध्ये सागरी मैदान, सागरी डोह, सागरी गर्ता कन्सेप्ट आहेत ते बघायच्या आहेत. आता इथं दिसते बघा खंड. इथं काय आहे, किनारा आहे. इथं किनाऱ्याच्या खाली थोडंसं खाली खचलेला भाग आहे, याला भूखंड मंच म्हटलं जातं. भूखंड मंचाच्या खाली एकदम तीव्र उतार दिसतो, याला खंडांत उतार म्हटलं जातं. या खंडांत उताराच्या खाली थोडंसं बघा 2000 मीटर ते 4000 मीटर खोलीमध्ये हा विस्तृत मैदानासारखा भाग आहे, याला सागरी मैदान म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथं हे जे पर्वत, समुद्री पर्वत आहे याच्यावरचा जो भाग आहे म्हणजे पाण्यामध्ये जमिनीसारखा भाग दिसतो त्याला सागरी बेट म्हटलं जातं. मध्य सागरी पर्वतरांग आहे. इथं डोहाचा, हा सागरी डोहाचा भाग आहे. त्याच्यानंतर हा समुद्र सपाटीचा भाग आहे आणि इथून बघा पुन्हा एकदम खचदरीसारखा भाग आहे. खचदरी म्हणजे आपलं जमिनीवर बघा, जमिनीवर जसं आपलं पर्वताचं टोक असतं, पर्वताचं टोक असतं जमिनीवर, जर आपण जमिनीचा विचार केला पर्वताचं टोक असतं शिखरासारखं, तसं हा पर्वत जमिनीच्या खाली असा उलटा पर्वत असल्यासारखा हा भाग आहे बघा. याला गर्ता म्हटलं जातं आणि मरियाना गर्ता जगामधील सर्वात मोठी गर्ता आहे. ह्या सगळ्या कन्सेप्ट आता इथं आपल्याला पाहायच्या आहेत बघा. भूखंड म्हणजे किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच. बघा इथं आहे, हा किनारा आहे. किनाऱ्याच्या लगत असणारा आणि समुद्रामध्ये बुडालेला जमिनीचा जो भाग आहे त्याला काय म्हटलं जातं, भूखंड मंच. हा भाग कसा आहे, उथळ आहे. समुद्र बूड जमीन असंही याला म्हटलं जातं. उतार कसा आहे, मंद आहे. एकदम तीव्र आहे का, नाही, असा मंद उतार आढळतो. त्याच्यानंतर समुद्र सपाटीपासून 200 मीटरपर्यंत काय आहे, याची उंची आढळते. त्याच्यानंतर पुढे येथे म्हणजे भूखंड मंचावर शेवाळ, प्लवंक यांची निर्मिती होते. हे माशांचे खाद्य आहे. खनिज तेल, नैसर्गिक वायू, विविध खनिजे भूखंड मंचावरून खनन करून मिळवता येतात. IMP पार्ट आहे. आता खंडांत उतार बघायचा आहे. परत एकदा डायग्राम दाखवते बघा. भूखंड मंचाच्या खाली उतार असा येऊन परत तीव्र झालेला आढळतो. हा जो भाग आहे तर याला खंडांत उतार इथं दिलेला आहे बघा, हा भाग, तर याला खंडांत उतार असं म्हटलं जातं. आता या खंडांत उताराची आपण काय करू, एक एक वैशिष्ट्ये पाहून घेऊ. तर खंडांत उतार याच्यामध्ये बघा, समुद्र तळाचा उतार तीव्र असतो. 200 मीटर ते 3600 मीटरपर्यंत काय असतो, खोली असू शकते. त्याच्यानंतर इथं खंडांत उताराचा विस्तार कमी असतो बघा आणि खंडांत उताराची अधसीमा ही भूखंडाची सीमा मानली जाते. पुढचा भाग आहे सागरी मैदान. ज्यावेळी बघा हा किनारा आहे, किनाऱ्यापासून थोडासा हा भूखंड मंच, उतार तीव्र होतो, त्याला काय म्हटलं जातं, खंडांत उतार. आणि या उतारापासून पुन्हा असा विस्तृत मैदानासारखा भाग दिसतो, याला म्हटलं जातं सागरी मैदान. खंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान असते. सागरतळ रचना जवळजवळ सपाट म्हणजे कशी असते, तर मैदानासारखी असते. त्याच्यानंतर सागरी पर्वतरांगा बघा, जमिनीवर जसे पर्वत आढळतात तसे समुद्राच्या खाली पर्वत आढळतात. इथं पर्वत दिलेले आहेत, सागरी पर्वतरांगा आणि पठारे. याच्यामध्ये बघा शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब हे पर्वत असतात. शिखरांचे भाग काही ठिकाणी समुद्राच्या वर आलेले दिसतात, आपण त्यांना सागरी बेट म्हणतो. भारतामध्ये अंदमान निकोबार ही बेटे आढळतात. आईसलँड, अटलांटिक महासागर इथं आढळणारं बेट आहे. त्याचबरोबर अंदमान निकोबार ही बेटे बंगालच्या उपसागरामध्ये आढळतात. आणि प्रश्न विचारताना हीच जे उदाहरणे स्टेट बोर्डमध्ये दिलेली आहेत तर तीच विचारली जातात बघा. आईसलँड बेट अटलांटिक महासागरामध्ये आहे, तर अंदमान निकोबार बेटे बंगालच्या उपसागरामध्ये आढळतात. काही सागरी उंचवट्याचे माथे सपाट व विस्तृत आढळतात, त्यांना पठार म्हणतात आणि हिंदी महासागरातील छागोसचे पठार प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर सागरी डोह, सागरी गर्ता, खोल, अरुंद व तीव्र उतारांची विवर सदृश्य सागरी भूरूपे आढळतात, त्यांना सागरी डोह किंवा गर्ता म्हटले जातं. आता डोह आणि गर्तामध्ये काय फरक आहे, कमी खोली असलेली भूरूपे आहेत त्यांना डोह म्हणतात आणि जास्त खोलीच्या म्हणजे इथं बघा थोडीशी कमी खोली आहे तर याला डोह म्हटलं जातं आणि उतार अत्यंत तीव्र आहे याला काय म्हटलं जातं, गर्ता म्हटलं जातं. महासागरातील बघा, पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता प्रश्न विचारला जातो, ही सर्वात
खोल समुद्रातील गर्त असून 11,034 मीटर काय आहे तर तिची खोली आढळते. बघा, पॅसिफिक महासागर मरियाना गर्ता सर्वात खोल गर्त आहे पूर्ण जगभरात आणि खोली विचारली तर 11,034 मीटर. हे प्रदेश अतिशय संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखली जातात. सागर तळावर होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक यामुळे किनारी प्रदेशात त्सुनामी निर्मितीचा धोका संभवतो. इथं हा टॉपिक झालेला आहे. त्याच्यानंतर माउंट एव्हरेस्ट. बघा, जमिनीवरील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट, त्याची उंची किती दिलेली आहे 8,048 आणि समुद्राच्या पाण्याखालील बघा सर्वात खोल म्हणजे उलटा पर्वत, त्याला आपण गर्ता म्हणतो, याला आपण पर्वत म्हणतो, याला आपण गर्ता म्हणणार समुद्राच्या खाली. तर त्याची किती आहे बघा खोली, इथं वजा का दाखवलेली आहे तर ती जमिनीच्या खाली आहे 11,034 मीटर. 11,034 मीटर. आणि पर्वत शिखर जमिनीवरील सर्वात उंच कोणता आहे माउंट एव्हरेस्ट, ज्याची उंची आहे 8,848 म्हणजे 8,848 मीटर. फक्त इतकं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे आता उंच आणि सर्वात खोल, इथं बघा, इथं मरियाना गर्ता, इथं माउंट एव्हरेस्ट. जसं आकृती काढली त्याच पद्धतीने इथं आकृती दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आता इथं काय दिलेलं आहे, लाटांबरोबर वाहून येणारे पदार्थ दिलेले आहेत. नैसर्गिक पदार्थ वनस्पती, शंख, शिंपले, जलचर, अनैसर्गिक मानवनिर्मित, रासायनिक, धातू, प्लास्टिक, काच. जनरल पार्ट आहे, समजून घेऊ शकता. आता सागरतळ रचनेचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, म्हणजे सागरतळाचे वय. सागरतळाचे वय. खडकांवर साचलेल्या औषधांच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की कोणत्याही सागरातील तळावरील औषध हे 200 दशलक्ष वर्षापेक्षा जुने नाहीत. त्याच्यानंतर भूखंडावरील खडकांचे अधिकतम वय 3,200 दशलक्ष वर्षे असल्याचे निष्पन्न झाले आहे आणि सागरतळाचे खडक ही 200 दशलक्ष वर्षापेक्षा जुने नाहीत. त्याच्यानंतर इथं हा धडा संपलेला आहे. इथं बघा पुन्हा इथं काय दाखवलेले आहे, भू आकार दाखवलेले आहेत आणि त्यांना नावे द्यायची आहेत. सागरी प्रवाह, 5वा धडा आपण पाहत आहोत, सागरी प्रवाह. हा थोडासा भाग तुम्हाला 7वीच्या पुस्तकामध्ये पण झालेला आहे. आता इथं सागरातील खेळण्यांच्या वितरणाचा नकाशा. एक घटना घडलेली आहे, म्हणजे एक जहाज, त्याच्यातून खेळणी इथं दिलेली आहे बघा, खेळणी, आणि काही वर्षानंतर ती खेळणी पाण्यावर आलेली इथं दिसतात, म्हणजे समुद्राच्या वर ती सिच्युएशन दिलेलं आहे. हे काय आपल्याला जास्त महत्त्वाचं नाही. सागर जलाची क्षितिज समांतर हालचाल ही उष्ण व शीत प्रवाहांच्या स्वरूपात होते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे आणि ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे हे प्रवाह वाहतात. हे प्रवाह मोठ्या प्रमाणावर ग्रहीय वाऱ्यामुळे दूर अंतरापर्यंत ढकलले जातात. आता ग्रहीय वाऱ्यामध्ये बघा, पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे या तिन्ही वाऱ्यांचा समावेश ग्रहीय वाऱ्यामध्ये होतो. आणि सागर जलाची जी क्षितिज समांतर हालचाल आहे तर ती हालचाल कशामुळे होत असते तर उष्ण आणि शीतप्रवाहांच्या स्वरूपावरून होते. आणि हे उष्ण आणि शीतप्रवाह, त्याची आकृती तुम्हाला 7वीच्या पण पुस्तकामध्ये दिलेलं आहे. हे प्रवाह विषुववृत्तापासून ध्रुवाकडे आणि ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वाहत असतात. इथं ही आकृती किंवा हा जो तक्ता आहे, नकाशा, तो तुम्हाला 7वीच्या पुस्तकामध्ये पण दिसेल बघा. इथं दक्षिण अमेरिका खंड आहे, इथं उत्तर अमेरिका आहे, इथं आफ्रिका खंड आहे, युरोप आहे, आशिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि इथं आहे अंटार्क्टिका खंड. आता ह्या खंडांच्या अवतीभोवती पूर्ण पाण्याने वेढलेला भाग आहे. इथं पॅसिफिक महासागर दिसेल, इथं पण तुम्हाला पॅसिफिक महासागर पाहायला मिळेल. इथं अटलांटिक महासागर दिलेला आहे, इथं दक्षिण महासागर आहे, इथं हिंदी महासागर आहे. आता हा इथून बघा, हे काय आहे विषुववृत्त, हे काय आहे विषुववृत्त, आणि इकडं वर आणि खाली ध्रुवाचा भाग येतो. आणि ह्या पट्ट्यामध्ये विषुववृत्तापासून ध्रुवाकडे आणि ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे विविध प्रवाह महासागरामध्ये तयार होतात. ते उष्ण किंवा शीत असू शकतात. आता विषुववृत्ताच्या जवळचा जो प्रदेश आहे तर तिथं सर्वाधिक तापमान आढळतं. त्यामुळं हे गुलाबी रंगामध्ये जे प्रवाह तुम्हाला दिलेले आहेत तर ते गुलाबी रंगामधले सगळे प्रवाह उष्ण प्रवाह आहेत. आणि ध्रुवाकडचा जो भाग आहे तर इथं तापमान कमी आढळतं किंवा बर्फाच्छादित प्रदेश आहे, त्यामुळे इथं थंड प्रवाह किंवा शीतप्रवाह तयार होतात. आणि निळ्या रंगाने जे प्रवाह दिलेले आहेत ते शीतप्रवाह दिलेले आहेत. फक्त एवढंच लॉजिक लक्षात ठेवा, विषुववृत्ताच्या आसपास उष्ण प्रवाह तयार होतात. ह्याच्यामध्ये सोमाली प्रवाह आहे. त्याच्यानंतर आणि आता बघा, ह्या प्रत्येक प्रवाहाला वेगवेगळं नाव दिलेलं आहे. प्रत्येक प्रवाहाची दिशा तुम्हाला वेगळी दिलेली आहे. काही प्रवाह बघा हे असे वाहतात, काही असे वाहतात, प्रत्येकाची दिशा. आता
त्या भागामध्ये वारे कोणत्या दिशेने वाहतात त्यानुसार त्या वाऱ्याचा किंवा हवादाब पट्टे त्याच्या वरून ह्या प्रवाहांची दिशा बदलत असते आणि त्या भागामध्ये किंवा आता इथं बघा, इथं लॅब्राडोर ठिकाण आहे, तर त्या लॅब्राडोरच्या आसपासचा जो प्रवाह आहे तो लॅब्राडोर प्रवाह म्हणून ओळखला जातो. इथं ब्राझील आहे, मग ब्राझीलच्या आसपास जो प्रवाह तयार झालेला आहे तो ब्राझील प्रवाह म्हणून ओळखला जातो. म्हणजे त्या ठिकाणी जे प्रवाह आहेत तर त्या ठिकाणावरून त्या प्रवाहांना नावं पडलेली आहेत. क्युरोशिया प्रवाह वगैरे हे 7वीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळी आपण घेत होतो त्यावेळी पण हा भाग आपण सांगितलेला आहे. आता पृथ्वीचे परिवलन म्हणजे बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला काय म्हटलं जातं? पृथ्वीचे परिवलन. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने म्हणजे असे फिरतात उत्तर गोलार्धामध्ये. बघा, उत्तर गोलार्धामध्ये घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने हे काय आहेत? प्रवाह आहेत. आणि दक्षिण गोलार्धामध्ये हे प्रवाह कसे आहेत? तर घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने असलेले पाहायला मिळतात. आता भूखंड रचना, सागरी प्रवाहांचा वेग ताशी किती आहे? 2 ते 10 किलोमीटर इतका आहे. सागरी प्रवाह उष्ण व शीत या 2 प्रकारामध्ये विभागता येतात. त्याच्यानंतर मोठी मत्स्य क्षेत्रात इथं बघा, जिथं उष्ण प्रवाह आणि थंड प्रवाह एकत्रित येतात तर तिथला जो भाग आहे तिथले जो वातावरण आहे ते प्लवंक वाढीसाठी पोषक असतं आणि प्लवंक हे माशांचं खाद्य असल्यामुळे जिथं उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह एकत्रित येतात तर तिथे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये मासे आढळतात. त्यामुळं इथं मत्स्य उत्पादनासाठी किंवा हे क्षेत्र मत्स्य क्षेत्र म्हणून ओळखले जातात. असे बघा, अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रँड बँक, युरोप खंडाजवळील डॉगर बँक ही काय आहेत? तर अशी उदाहरणे आहेत. त्याच्यानंतर पुढे उष्ण व शीत प्रवाह जेथे एकत्र येतात तिथे दाट धुके निर्माण होते आणि वाहतुकीस अडथळा येतो. अशा पद्धतीने धुके बघा, न्यू फाउंडलंड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोर शीत प्रवाह एकमेकांना मिळतात, त्यामुळे दाट धुके निर्माण होते. सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. सागरी प्रवाहाला अनुसरून जलवाहतूक केली जाते. आता इथं पुन्हा दिलेलं आहे बघा, खोल सागरी प्रवाह. इथं गुलाबी रंग आहे हे उष्ण प्रवाह आहेत आणि निळ्या रंगामध्ये जे दाखवलेलं आहे ते शीतप्रवाह आहेत. त्याच्यानंतर पुढे अटलांटिक महासागरातील सर्गासो समुद्र हा एक सागरी प्रवाहाच्या चक्रीय आकृतिबंधामुळे तयार झालेला आहे. यांच्या सीमावर जमिनीचा भाग नसून केवळ वेगवेगळ्या प्रवाहांनी हा सीमित झालेला आहे. बघा, अशा क्षेत्रांना ग्वायर्स म्हणतात. कशांना? तर सागरी प्रवाहांच्या चक्रीय आकृतिबंधामुळे महासागराच्या काही भागात अशी वैशिष्ट्यपूर्ण स्थिती निर्माण होते, यांना ग्वायर्स म्हटले जातं. सर्गासो नावाच्या सागरी गवतामुळे या भागाला सर्गासो हे नाव मिळालेलं आहे. येथे जल कशा आहे? स्थिर आहे आणि हा समुद्र 1100 किलोमीटर रुंद व 3200 किलोमीटर लांब आहे. आता सागरी प्रवाह किनाऱ्याच्या अगदी जवळून वाहत नाहीत, साधारणतः ते समुद्रबुड जमिनीच्या अधसीमेवरून वाहतात. या सागरी प्रवाहांचा वेग जरी कमी असला तरी त्याबरोबर वाहून नेले जाणारे पाणी प्रचंड प्रमाणात असते. पश्चिम वाऱ्यांच्या प्रभावाखाली म्हणजेच मध्य अक्षवृत्तापासून मध्य अक्षवृत्ताच्या आसपास सागरी प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे अशा पद्धतीने आणि विषुववृत्तीय प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. त्याच्यानंतर पुढे आणि त्यांचा मार्ग कसा आहे? चक्राकार आहे. पुढे इथं हा धडा संपलेलाच आहे. पुढे आपल्याला धडा पाहायचा आहे भूमीचं उपयोजन. बघा, भूमी उपयोजन. आता ह्याच्यामध्ये ग्रामीण भूमी उपयोजन आहे, शेतजमीन आहे, पडीक जमीन आहे. म्हणजे शेतजमीन, पडीक जमीन फक्त कन्सेप्ट दिलेले आहेत, जनरल आहेत. पडीक जमीन, शेतजमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे अशी जी जमीन आहे तर तिला पडीक जमीन म्हटलं जातं. याच्यामध्ये वनजमीन पण येते, गायरान किंवा माळरान. बघा, गाव पंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते, ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते. फारच थोडी जमीन व्यक्तिगत मालकीची असते. त्याच्यानंतर नागरी भूमी उपयोजन आहे. याच्यामध्ये व्यावसायिक क्षेत्राचा भाग येतो. शहराचा काही भाग केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो, त्याला व्यावसायिक क्षेत्र म्हटलं जातं. असा भाग कुठं आहे तर बघा, मुंबईमधील फोर्ट किंवा BKC वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स. याच्यामध्ये नागरी भूमी उपयोजनामध्ये निवासी क्षेत्र येतं, वाहतूक सुविधांचे क्षेत्र येतं, त्याच्यानंतर सार्वजनिक सेवांचे क्षेत्र येतं, त्याच्यानंतर मनोरंजनाची ठिकाणे येतात, मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र येतात. आता हे जास्त IMP आहे बघा. नकाशावर अशी क्षेत्रे दाखवताना विशेष रंग
वापरतात. आता लाल रंगाने जे दाखवलेले आहेत तर ते निवासी क्षेत्रे असतात, निळ्या रंगाने व्यावसायिक क्षेत्रे दाखवलेली असतात, पिवळ्या रंगाने कृषी क्षेत्रे, तर हिरव्या रंगाने वनक्षेत्रे दाखवलेली असतात. आता संक्रमण प्रदेश आणि उपनगरे. संक्रमण प्रदेश कशाला म्हणायचं, तर नागरी वसाहतींच्या सीमा क्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो. आणि संक्रमण प्रदेशाची उदाहरणे विचारली तर लक्षात ठेवा, वांद्रे आहे, भांडूप आहे इत्यादी मुंबई शहराची उपनगरे आहेत. त्याच्यानंतर पुढे नियोजित शहरे. नियोजित शहरामध्ये बघा, तर नियोजित शहरे म्हणजे काय आहे, तर औद्योगिक क्रांती जी झाली त्याच्यामुळे जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आणि काही शहरे नियोजनानुसार वसवलीच गेली. त्याच्यामध्ये सिंगापूर आहे, सेऊल दक्षिण कोरियामधील आहे, सिंगापूर सेऊल दक्षिण कोरिया, झुरिच स्वित्झर्लंडमधील आहे, वॉशिंग्टन DC अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील ठिकाण आहे, ब्राझिलिया ब्राझीलमधील आहे, चंदीगड व भुवनेश्वर भारतातील. आता हे तर लक्षात ठेवा तुम्ही, नियोजित शहरे चंदीगड व भुवनेश्वर भारत ही नियोजित शहरांची उदाहरणे आहेत. त्याच्यानंतर पुढे भूमी उपयोजनाचा चार्ट दिलेला आहे इथं बघा, तर वनाच्छादित क्षेत्र किती आहे, 2011 जपानमधील आणि भारतामधील. आता आपल्याला भारतातील लक्षात ठेवायचं आहे, वनाच्छादित क्षेत्र भारतामध्ये 23.1% आहे 2011च्या जनगणनेनुसार. त्याच्यानंतर इतर क्षेत्र याच्यामध्ये 16.4% क्षेत्राचा समावेश होतो. स्थायी कुरणांचं जे क्षेत्र आहे 3.5% आहे. त्याच्यानंतर कृषी योग्य म्हणजे शेती करण्यायोग्य जे क्षेत्र आहे तर ते 52.8% आणि स्थायी कृषीचं जे क्षेत्र आहे ते 4.2% इतकं आहे. कधी कधी या हे जे आलेख वगैरे दिलेले असतात, वर्तुळ आलेख वगैरे, तर त्याच्यावर पण प्रश्न विचारलेले जातात. पुन्हा 7/12 दिलेला आहे. 7/12 म्हणजे काय बघा, 7/12 उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. जमिनीचं सगळं मोजमाप हे 7/12 उतार्यावर दिलेलं असतं, त्याचा नमुना दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे इथं हा पण धडा बघा, नाही अजून थोडासा आहे, तर मिळकत पत्रिका. आता मिळकत पत्रिका किंवा प्रॉपर्टी कार्ड हे काय आहे, तर बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेमध्ये केलेली असते. आता भूमी उपयोजन जे आहे ग्रामीण आहे शहरी आहे, तर त्याच्यावर परिणाम करणारे घटक. पहिला ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक, ह्याच्यामध्ये हवामान आहे, मृदा आहे, उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधन संपत्ती आणि सरकारी धोरण. त्याच पद्धतीनं नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक, ह्याच्यामध्ये भूक्षेत्राचे स्थान आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आहे, गृहनिर्माण धोरण आहे, वाहतूक मार्ग, औद्योगिकीकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा आहेत आणि सरकारी धोरण या गोष्टी परिणाम करत असतात. त्याच्यानंतर पुढे आता महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन 2010-11 अखेर दिलेला आहे. लागवडीखालील क्षेत्र बघा 56.8% आहे, पडीक क्षेत्राचं प्रमाण 8.3% आहे, चराऊ व लागवडी योग्य क्षेत्र 7.9% आहे, बिगर शेती क्षेत्र 10.2% आहे आणि वनाखालील क्षेत्र 16.9% इतकं आहे. सर्वाधिक क्षेत्र सर्वात कमी क्षेत्र असे पण प्रश्न विचारले जातात. सर्वाधिक क्षेत्र कशाचं आहे बघा, तर लागवडीखालील क्षेत्र आहे 56.8% आणि सर्वात कमी 7.9% चराऊ व लागवडी योग्य पडीक जमिनीचं क्षेत्र आहे. अशा पद्धतीने तुलनात्मक तुम्हाला अभ्यास करायचा असतो. अशा पद्धतीने बघा इथं हा धडा संपलेला आहे. लोकसंख्या पुढचा धडा आहे. आता लोकसंख्या मध्ये जन्मदर मृत्यूदर कन्सेप्ट बघायचे आहेत. जन्मदर म्हणजे काय प्रश्न विचारला जातो, 1 वर्षामध्ये बघा, एका वर्षामध्ये दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेले जे जिवंत अर्भक आहेत तर त्यांची संख्या जन्मदर दर्शवते. 1 वर्ष दर हजारी लोकसंख्येमध्ये मागे जन्मलेल्या मुलांची किंवा अर्भकांची संख्या जन्मदर दर्शवते. मृत्यूदर एका वर्षाच्या कालावधीत दर हजारी लोकसंख्येमध्ये एकूण मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या मृत्यूदर दर्शवते. आता आयुर्मान बघा, एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळची अपेक्षित सरासरी म्हणजेच आयु मर्यादा, स्थलांतर व्यक्ती किंवा व्यक्ती समूह दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून येणे ही जी गोष्ट आहे, म्हणजे इथले व्यक्ती एका दुसऱ्या भागात जाणे आणि दुसऱ्या भागातील व्यक्ती इथं राहायला येणे, तर याला काय म्हटलं जातं, स्थलांतर म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक. IMP प्राकृतिक घटक कोणते आहेत, स्थान आहे, प्राकृतिक रचना, हवामान, मृदा, खनिज संपत्ती. आर्थिक घटक कोणते कोणते आहेत, कधी कधी स्पेसिफिक घटक विचारले जातात. आर्थिक घटक सांगा, असे 3-4 पर्याय दिले जातात. आर्थिक घटक नसलेला पर्याय ओळखा किंवा कोणते घटक आहेत काहीही विचारलं जाऊ शकतं. बघा, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक
स्थान, प्राकृतिक रचना, हवामान, मृदा आणि खनिज संपत्ती. आर्थिक घटकामध्ये शेती आहे, कारखानदारी, नागरीकरण, वाहतूक आणि बाजारपेठ. बघा आर्थिक गोष्टीशी संबंधित सर्व घटक आहेत. राजकीय घटकामध्ये युद्ध आहे, राजकीय अस्थिरता आहे, राजकीय धोरण आहे. सामाजिक घटकामध्ये वंश, धर्म, भाषा, रूढी व परंपरा आहे. थोडंसं लॉजिक लावून पण हे प्रश्न आपण सोडवू शकतो. त्याच्यानंतर पुढे आता लिंग गुणोत्तर. फक्त सूत्र लक्षात ठेवा. लिंग गुणोत्तर प्रमाण काढण्यामध्ये एकूण जी स्त्रियांची संख्या आहे भागिले एकूण पुरुषांची संख्या गुणिले 1000 हे लिंग गुणोत्तर प्रमाण काढण्याचं सूत्र आहे. परत एकदा बघा, लिंग गुणोत्तर प्रमाण बरोबर एकूण स्त्रियांची संख्या भागिले एकूण पुरुषांची संख्या गुणिले 1000. त्याच्यानंतर आता इथं पुन्हा हे दिलेलं आहे, संख्या दिलेली आहे बघा, आलेख दिलेला आहे. याच्यामध्ये हरियाणा 889 दिलेले आहे, बिहार 918 दिलेले आहे, 929 महाराष्ट्राचे आहे. लिंग गुणोत्तर प्रमाण स्त्रियांची संख्या म्हणजे 1000 पुरुषामागं स्त्रियांचं प्रमाण इतकं आहे. महाराष्ट्रामध्ये 929, छत्तीसगडमध्ये 911 आणि केरळमध्ये सर्वाधिक 1084. बघा 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर प्रमाण दिलेलं आहे. आपल्याला शक्यतो महाराष्ट्र लक्षात ठेवायचं आहे आणि सर्वाधिक केरळ दिलेलं आहे 1084. असे जे आलेख असतात तर तिथूनच प्रश्न फ्रेम होतात. त्यामुळे हे जे आकडे असतात तर ते आपल्याला पाठ करायचे असतात. महाराष्ट्र 1000 पुरुषामागे 929 स्त्रिया आहेत आणि केरळमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या जास्त आहे 1084. त्याच्यानंतर पुढे आता स्थलांतर, भौगोलिक स्पष्टीकरण बघा. स्थलांतर विवाह आहे, शिक्षण, व्यवसाय, बदली, पर्यटन, नैसर्गिक आपत्ती, युद्ध इत्यादी कारणामुळे लोक स्थलांतर करतात. स्थलांतराचे अनेक प्रकार आहेत. आता आपण फक्त इथं भारतातील डाटा पाहून घेऊ बघा. स्थलांतरित होऊन आलेल्या लोकसंख्येची टक्केवारी बघा, भारतामध्ये 0.52%. त्याच्यानंतर पुढे भारतातील, हे काय महत्त्वाचं नाही. आता मानव विकास निर्देशांक भारताचा आपण लक्षात ठेवा 0.624. मध्यम मानव विकास या गटामध्ये भारताचा मानवी विकास निर्देशांक आहे 0.624. आता मानवी विकास निर्देशांक बघा 1980 ते 1990 दशकामध्ये महबूब उल हक, अमर्त्य सेन यांनी मानव विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली. अर्थशास्त्राशी संबंधित घटना आहे आणि खूप जास्त IMP आहे. कंबाईंडला पण याच्यावर प्रश्न विचारला जातो. 1980 ते 1990च्या दरम्यान महबूब उल हक आणि अमर्त्य सेन यांनी मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना मांडलेली आहे. या संकल्पनेवर आधारितच मानव विकास निर्देशांक दरवर्षी कोण सादर करते तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP मार्फत प्रकाशित केला जातो. आता याच्यामध्ये बघा मानव विकास निर्देशांक जाहीर करत असताना 3 निकष विचारात घेतलात. सारखे याच्यावर प्रश्न रिपीट झालेले आहेत. हे 3 निकष कोणते आहेत बघा. आर्थिक निकष, याच्यामध्ये सरासरी राहणीमान येतं. आरोग्याचा जो निकष आहे त्याच्यामध्ये अपेक्षित आयुर्मान आहे आणि शिक्षणाचा जो निकष आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक कालावधी. बघा मानवी विकास निर्देशांक जाहीर करताना जे 3 निकष विचारात घेतले जातात त्याच्यामध्ये सरासरी राहणीमान, अपेक्षित आयुर्मान आणि शैक्षणिक कालावधी या गोष्टी विचारात घेतले जातात. आता लोकसंख्येची घनता दिलेली आहे. इथं महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे आणि सर्वाधिक लोकसंख्या कुठे कुठे दिलेली आहे म्हणजे आता इथं 1000 पेक्षा जास्त कुठं प्रमाण आहे बघा. पालघर आहे, ठाणे आहे, पुणे आहे. इथं काय आहे तर 1000 पेक्षा जास्त तुम्हाला प्रमाण दिसेल. त्याच्यानंतर पुढे आता HDI UNDP ह्याचे लॉंग फॉर्म पण विचारले जातात. HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि UNDP म्हणजे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्याच्यानंतर पुढे आठवा धडा आपण आता पाहत आहोत उद्योग. आता बघा उद्योगामध्ये उद्योगांचे प्रकार दिलेले आहेत. उद्योगांचे लघु उद्योग आहे, मध्यम उद्योग आहे आणि अवजड उद्योग किंवा मोठे उद्योग असे 3 प्रकार पडतात. लघु उद्योगाची उदाहरणे मातीची भांडी बनवणे, बेकरी इत्यादी हे उद्योग लघु उद्योगामध्ये गणले जातात. त्याच्यानंतर मध्यम उद्योग आहे, त्याच्यामध्ये फळ प्रक्रिया उद्योग आहे, गुराळ इत्यादी मध्यम उद्योगाची उदाहरणे आहेत. आणि सिमेंट, साखर, लोह पोलाद इत्यादी जे उद्योग आहेत बघा, सिमेंट, साखर आणि लोह पोलाद हे उद्योग अवजड उद्योग किंवा मोठे उद्योग या गटामध्ये गणले जातात. आता इथं जे दिलेलं आहे इथं बघा लोह पोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण. लोह पोलाद उद्योग इथं बघा लोह खनिज बघा इथं दिलेलं आहे. हे लोह खनिज जमशेदपूर
हे ठिकाण लक्षात ठेवायचं, जमशेदपूर. इथं काय झालेलं आहे, विविध उद्योग किंवा लोहपोलाद उद्योग आहेत तर याचं स्थानिकीकरण झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आता कृषीवर आधारित उद्योग वगैरे दिलेले आहेत. गुराळ आहे, तेलघाणा आहे, फळप्रक्रिया आहे, डाळ मिल आहे, तर हे कृषीवर आधारित उद्योग आहेत. आता आणखीन IMP महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ MIDC. बघा, महाराष्ट्र राज्य सरकारने 1 ऑगस्ट 1962 रोजी, तारीख अतिशय महत्त्वाची आहे, 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDCची स्थापना करून त्यांच्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केलेली आहे. MIDCची निर्मिती, MIDC म्हणजेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ. 1 ऑगस्ट 1962 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारनं काय केलेले आहे, महाराष्ट्र राज्य सरकारनं MIDCची स्थापना केलेली आहे आणि याच्यामार्फत काय केलेलं आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढे, उद्योग समूहाने प्राधान्याने आपल्या नफ्यातील कमीत कमी 2% रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी, याबाबत शासन काय आहे, आग्रही आहे. प्रमाणे विचारलं तर लक्षात ठेवा 2%. त्याच्यानंतर माहिती उद्योग, तंत्रज्ञान उद्योग वगैरे इथं फक्त माहिती दिलेली आहे, हे तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढे हा धडा संपलेला आहे. त्याच्यानंतर नकाशा प्रमाण. आता नकाशा प्रमाण इथं या भागामध्ये 1 सेमी म्हणजे 10 किलोमीटर, हे काय लक्षात ठेवायची गरज नाही. त्याच्यानंतर पुढे बघा, या पाठामध्ये आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं इतका जास्त काही महत्त्वाचा भाग नाही. त्याच्यानंतर पुढे पुढचा धडा आपण बघू, क्षेत्र भेट. आता हा पण जास्त धडा आपल्याला काय महत्त्वाचा नाही. अशा पद्धतीनं बघा, इथं आपण पुस्तक पूर्ण संपलेलं आहे. 9वा धडा आपल्याला काही इतका जास्त महत्त्वाचा नाही. पहिले 8 धडे 1 पासून 8 पर्यंत हे धडे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्यवस्थित आपण प्रत्येक मुद्दा त्याचा व्यवस्थितरित्या पाहिलेला आहे. 5वीचे दोन्ही पुस्तके, परिसराभ्यास 1 भाग 1 भाग 2 आणि 6वीपासून खऱ्या अर्थाने इतिहास भूगोलाला सुरुवात होते. बघा, 6वी भूगोल असेल, 7वी भूगोल असेल, ह्याचे जर लेक्चर तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. 6वीचं जे भूगोलाचं आहे लेक्चर, त्याच्यामध्ये थोडासा व्हॉइस नेटवर्क इश्यू असल्यामुळं थोडासा स्पिल्ट झालेला आहे. मला शक्य झालं तर मी काय करते, 6वीचा व्हिडिओ नवीन बनवून पाठवते. तोपर्यंत तुम्ही काय करा, 7वीचं आणि आता हे 8वी भूगोल आहे, PDF वाचून घ्या सगळ्या. टेलिग्रामला ह्याचे PDF मी टाकते. ह्या हायलाईट केलेले मुद्दे लिहून घ्या. तुम्ही नोट्स बनवू शकताय किंवा PDF वाचा आणि व्हिडिओ 1-2 वेळा पाहिलं तरी तुमचा हा जो कंटेंट आहे तो अगदी पक्का होऊन जाईल. उद्या आपण काय करू, उद्या आपण 9वी भूगोलचं पुस्तक कवर करूया. त्याच्यानंतर 10वी आपण एकाच लेक्चरमधून सगळे पुस्तकं कवर करणार आहोत, किती पण वेळ लागू दे. त्यामुळे तुम्हाला एकच लेक्चर पाहायचं आहे, 2 भाग आपण करणार नाही आहोत. त्यामुळं बघा, अजूनही जे कोणी तुमचे मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की पाठवा. चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, शेअर करा, बेल आयकॉन जरूर क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवीन एखादा व्हिडिओ बनवला तर तुमच्यापर्यंत नक्की त्याची लिंक पोहोचवली जाईल आणि अगदी सुटसुटीत आपण व्यवस्थित पद्धतशीरपणे 6वी 5वी ते 12वी कवर करून भूगोल, त्याच्यानंतर इतिहास, अशा पद्धतीने आपण विषयानुसार जात असो. असा खूप कमी चॅनेलवर तुम्हाला असा एकत्रितरित्या आणि कंबाईन करून असा डाटा तुम्हाला खूप कमी पाहायला मिळेल. आणि स्टेट बोर्डचे जे व्हिडिओ आहेत हे याच्यामध्ये बघा खूप जास्त चार्जेस लावून वगैरे बॅचेसच्या स्वरूपामध्ये स्टेट बोर्ड शिकवलेलं आहे किंवा शिकवण्याचा प्रयत्न पण चालू आहे. इतकं जास्त काही नाही आहे. त्यामुळे आपली जरी ही व्हिडिओ सिरीज जरी तुम्ही फॉलो केली तरी तुम्हाला TETला याचा खूप जास्त फायदा होईल. तर बाकीचे जे तलाठी भरती असेल, गट ब गट क, याच्यासाठी सुद्धा ही सिरीज अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यामुळं एक लाईक जरूर करा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत व्हिडिओ रिकमेंड केला जाईल यूट्यूबद्वारे. त्यामुळं नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चालेल, धन्यवाद.